स्वजनगणना उपक्रमांतर्गत शुक्रवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील विविध उद्योगपतींच्या निवासस्थानी भेट देऊन स्वजनगणनेचा प्रत्यक्ष प्रारंभ केला। शहरात राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा असलेल्या स्वजनगणनेला 1 मे पासून अधिकृतपणे सुरुवात झाली। या पार्श्वभूमीवर महापालिकेचे उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती मोहिमेला वेग देण्यात आला आहे। या उपक्रमांतर्गत उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त तथा चार्ज ऑफिसर गिरीश पंडित, चार्ज ऑफिसर तथा महापालिकेचे लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, झोन अधिकारी नंदकुमार जगधनी आणि राघवेंद्र गायधनकर यांनी शुक्रवारी शहरातील विविध उद्योगपतींच्या निवासस्थानी भेट देऊन स्वजनगणनेचा प्रत्यक्ष प्रारंभ केला। यावेळी उद्योजक बालाजी अमाईसचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी, प्रिसिजन कॅम्पशाफ्टचे यतीन शहा आणि सुहासिनी शहा तसंच हेरिटेज गार्डनचे मनोज शहा यांच्याशी संवाद साधण्यात आला। अधिकाऱ्यांनी त्यांना स्वजनगणनेची सविस्तर माहिती देत प्रत्येक नागरिकानं स्वतः होऊन ही प्रक्रिया पूर्ण करून राष्ट्रीय कर्तव्यात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन केलं। जनगणन 2027 अंतर्गत दिनांक 1 मे ते दिनांक 15 2024 या कालावधीत स्वगणन हा आपल्या सहभागाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे। स्वगणन उपक्रमांतर्गत प्रत्येक कुटुंबाने स्वतःची माहिती अचूकपणे भरून या राष्ट्रीय कार्यात सहभाग व्हावे। आपल्या सहकार्यामुळे सोलापूर शहराचा विकासाचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल। मी स्वगणन केली, आपणही करा आणि जबाबदार नागरिक निभावा। प्रिय सोलापूर जनगणना 2027 अंतर्गत दिनांक 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत स्वगणना हा आपल्या सहभागाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे। स्वगणना उपक्रमाअंतर्गत प्रत्येक कुटुंबाने स्वतःची माहिती अचूकपणे भरून या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे। आपल्या सहकार्यामुळे सोलापूर शहराच्या विकासाचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल। मी स्वगणना केली आहे, आपणही करा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा। मी स्वगणना केली आहे, आपणही हे करावं ही विनंती आहे। नमस्कार प्रिय सोलापूरकरांनो, जनगणना 2027 अंतर्गत 1 मे ते 15 मे स्वगणना सुरू आहे। आम्ही नुकतीच केली आहे, आपण देखील मोठ्या संख्येने ही करावी ही आग्रहाची विनंती। उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितलं की संपूर्ण जनगणना प्रक्रिया 3 टप्प्यात पार पडणार आहे। पहिल्या टप्प्यात स्वजनगणना, दुसऱ्या टप्प्यात घरगुती गणना आणि तिसऱ्या टप्प्यात व्यक्तिगत माहिती संकलित होणार आहे। सध्या सुरू झालेला स्वजनगणनेचा टप्पा 1 ते 15 मे दरम्यान चालणार असून नागरिकांनी या कालावधीत आपली माहिती स्वतः नोंदवून प्रक्रिया सुलभ करावी असं त्यांनी नमूद केलं। महापालिकेच्या वतीनं विविध माध्यमातून जनजागृती केली जात असून नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष पथकंही कार्यरत आहेत। या राष्ट्रीय उपक्रमात सर्वांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। सोलापूरकर हो, आज दिनांक 1 मे 2026 आजपासून भारतात जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेच्या कामकाजाला सुरुवात झालेली आहे। या स्वगणनेच्या अंतर्गत मी संपूर्ण सोलापूरकरांना विनंती करतो की सर्वांनी se.census.gov.in ही जी वेबसाईट आहे या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची स्वगणना करावी आणि या डिजिटल जनगणनेमध्ये स्वतःचं योगदान द्यावं। मीही माझी सकाळीच स्वगणना केली आहे। आता मी आपल्या शहरातील प्रतिष्ठित उद्योजक राम रेड्डी सरांकडे आलो होतो। त्यांनाही मी या स्वगणनेसाठी त्यांना विनंती केली होती आणि त्यांनीसुद्धा या स्वगणनेमध्ये स्वतःची गणना करून सहभाग घेतलेला आहे। तरी सर्वांनी स्वगणनेमध्ये स्वतःहून सहभाग घ्यावा आणि एक डिजिटल जनगणनेमध्ये स्वतःचं योगदान देऊन या राष्ट्रकार्यामध्ये हातभार लावावा। धन्यवाद। जनगणना ही देशाच्या विकासाचा पाया आहे। नागरिकांनी स्वजनगणनेत सहभागी होऊन अचूक माहिती द्यावी, यामुळे शासनाच्या योजनांचं नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल असं मत उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी आशिष लोकरे यांनी व्यक्त केलं।